नमस्ते माझं पिल्लू. त्या आंटीला नमस्ते कर. नमस्ते करा. गट्टी नाही घेतलं. नाही घेतलं. दोघांना मी असलं दिलं वाटलं. मी वाढल्याशिवाय राहणार आहे का सांग. मस्त आहे. कडक खायला बाळा. काय डोसा नाही ना नरम 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 काढले तर आपल्याला म्हणजे नरम. चल पिल्लू चल ग माझ्या सोन पापडीला चला. चला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसं काय आहेत सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर चला, आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर प्रत्येक दिवशी नवीन असं स्पेशल असा ब्लॉग आपला येतच असतो. तर आज पण काही तसा नवीन असा स्पेशल ब्लॉग आलेला आहे. म्हणजेच आज काही म्हणजे घरी मेहमान आले होते. घरी म्हणजे आपल्या घरी नाही, तर शेजारी ताईंच्या घरी आले होते. ते पण मराठीच होते. फॅमिली अशी नवीन फॅमिली आलेली आहे. तर त्यांच्याच घरी काही गेलं होतं, म्हणजे त्यांना सोडायला गेलं होतं तसं. कारण की आपल्या क्वार्टरपेक्षा ना त्यांची क्वार्टर म्हणजे थोडं 1 नंबर गेटवर आहे. म्हणजेच आपल्या क्वार्टरपासून ना थोडंफार काही अंतर असं लांब असं, तर तिकडं काही आहेत त्यांच्या क्वार्टर. तर तिकडं त्या राहतात. तर नाश्त्याला असं बोलवलं होतं म्हणजे शेजारी ताईंनी. तर तिथे काही त्या आल्या होत्या. तर मी पण काही गेले होते, म्हणजे त्यांनी ओळख करायला बोलवून घेतलं होतं. तर गेलो, मस्त अशा गप्पा वगैरे मारल्यानंतर त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडायला गेलोत आम्ही दोघी मिळून. म्हणजे त्यांनी खूप फोर्स केला, तर मग त्यांच्या घरी पण गेलोत. नाही तर गेटवरच सोडून येणार होतो. मग गेलो त्यांच्या घरी. तर त्यांचे पण क्वार्टर्स वगैरे बघितल्या. त्याचबरोबर इकडे काही म्हणजे सेवकच्या क्वार्टर्स आहेत ह्या. तर त्या काही अशाप्रमाणे आहेत, म्हणजे बिल्डिंग्समध्ये आहेत. तर आपली पण येईन म्हणजे कारण की मेन युनिट जिथं असतं ना, तिथं अशा प्रकारे क्वार्टर असतात छान अशा. तर आपलं पण जिथं आता मेन युनिट येईन ना, तिथं पण आपल्या अशा क्वार्टर्स येणार आहेत. तर त्यांना काही घरापर्यंत त्यांच्या वाटे लावलं ना. आम्ही दोघी पण एकदाच्या घरी आलोत. घरचं तर संपूर्ण सकाळी लवकर काम आवरून घेतलं होतं आज सर्व काही. कारण की आज एका ठिकाणी आम्हाला जायचं होतं जेवणासाठी दुपारी. तर त्याच्यासाठी आहे ना मस्त असं ड्रेस वगैरे घालून तिथून आल्यावर झटकीपट लगेच रेडी झाले. आरू तर सकाळपासूनच रेडी होऊन बसली होती. कारण की तिला आदल्या दिवशी सांगितलं होतं की त्या आंटीनी म्हणजे उद्या यायचं आमच्या घरी. तर तिच्या लक्षात होतं सकाळपासून. तर ती निघायला तयारच होती मस्त अशी. तर बुटं वगैरे घालत होती इथं. आणि तिचे पप्पा आणि ती रेडी होऊन बसले. मी सुद्धा मस्त तिथून आले आणि लगेच ड्रेस वगैरे बदलून घेतला. कारण की आता एवढ्या दिवसात म्हणजे फर्स्ट टाईम त्यांच्या घरी चाललोय. कारण की तसं येतं जातं तर बोलणं होतच असतं, पण आता फर्स्ट टाईम त्यांच्या घरी जाणार यामुळं ड्रेस टाकून घेतला मस्त असा. आणि केस वगैरे ना थोडेफार मोकळे सोडले होते. कारण की केसाला तेल वगैरे काही लावलेलं नव्हते, यामुळे सोडता आले. नाही तर वेणी वगैरेच घालावं लागते. कारण की चिपचिप असे त्याला केस एवढे छान पण नाही वाटत मोकळे सोडायला यामुळं. तर आता निघलो होतो त्यांच्या घराकडे जाण्यासाठी. म्हणजे पायीच चाललो होतो. कारण की आमच्या क्वार्टरपासून काही एवढी लांब त्यांची क्वार्टर नाही आहे. समोर बिल्डिंगमध्येच आहेत त्या. पण जसे काय आलो होतो नाही तर तेव्हापासून त्यांचं चाललं होतं की म्हणजे आज बोलवून उद्या बोलवून. तर एवढा काही मुहूर्त लागत नव्हता. म्हणजे आम्हाला कधी कामं असतं, नाही तर कधी त्यांच्या मागे कामं असतात. तर यामुळं ना म्हणजे वेळच भेटला नाही आजपर्यंत जायला त्यांच्या घरी. आणि आरूमुळं पण असं म्हणजे कधी टाळाटाळ करायची मी पण जाणं. तर आज काही स्पेशल त्यांनी बोलवलं होतं. त्या म्हटल्या त्याशिवाय काही येणं होणार नाही. त्यामुळे एकदाच गेलो होतो आता त्यांच्या घरी. तर बिल्डिंग टाईप म्हणजे त्यांच्या क्वार्टर आहेत अशा. तर खालच्या रूममध्ये येतं ना, त्या आता बसलेल्या होत्या त्या ताई आहेत तिथं. तर वरती रूममध्ये म्हणजे वरची रूम त्यांची आहे. तर आरूला अशा बिल्डिंग टाईप्स क्वार्टरमध्ये ना म्हणजे चढ उतर करायला सगळ्यात जास्त आवडतं. त्यामुळं ती जशी पाहिली आहे ना त्यांची क्वार्टर, तसं म्हणजे मनानेच कधी पण जाते आणि येते पण जाऊन, तरी पण कळत नाही. तिच्या पप्पासोबत गेली ना फिरायला तर कायम चक्कर मारतच असते त्यांच्या घरी. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना वरून किती छान प्रकारे नजारा दिसत आहे, पाहू शकतात तुम्ही. असं काही म्हणजे संपूर्ण अशा क्वार्टर्स इकडं पलीकडच्या साईडला. त्याचबरोबर खाली पण बसायला इतकी मस्त अशी मोकळी जागा आहे ना. म्हणजे काही गडबड पण नाही, गिचमिड पण नाही आहे. मस्त असं मोकळं आहे. तर आता एकदाचं म्हणजे फायनली पोहोचलो होतो त्यांच्या घरी. म्हणजेच आमच्या आरू मॅडमचे सुद्धा बुटं वगैरे काढायचे काम चालले होते. कारण की जवळ जरी क्वार्टर असली ना, तिचे बुटं घालून यायला तिला खूप जास्त आवडतं. तिचे फेवरेट बुटं आहेत ते घालूनच आली होती. आणि आल्याबरोबर तिला म्हणजे मस्त असं नमस्ते वगैरे केला त्या आंटीनी. तर तिने पण केला आणि मस्त असं वेलकम केलं आमचं. आणि लगेच म्हणजे आता म्हटलं चला आता घरात जाऊ म्हणजे क्वार्टरमध्ये. तर त्यांनी मस्त अशी ना आज जेवणाची सुद्धा तयारी करून ठेवली होती. म्हणजे मी तर जेवण बनवलंच होतं,
पण त्याचबरोबर त्यांनी पण बनवलं होतं. आणि आज खूप असा म्हणजे संपूर्ण माझा स्वयंपाक तसाच शिल्लक राहिला, कारण की भरपूर असं पोटभर जेवण तर इकडंच झालं ताईंच्या घरी. तर काय आलो त्यांच्या घरात, आणि आपल्यापेक्षा त्यांच्या क्वार्टर्स इतक्या छान आहेत ना, मस्त अशा म्हणजे 2 BHK अशा सारख्या म्हणजे क्वार्टर्स आहेत. तर 2-3 रूम आहेत. तर त्याचबरोबर हे किचन आहे मस्त असं. आणि आल्याबरोबर म्हणजे बघितलं तर ताईंनी संपूर्ण अशी स्वयंपाकाची तयारी करून ठेवली होती. तर हे पाहू शकतात तुम्ही, मस्त असं किती छान प्रकारे त्यांनी संपूर्ण असं क्वार्टर किती छान मस्त असं सजवून ठेवलेलं आहे. तर मला ते इतकं छान वाटलं ना, आणि गेल्याबरोबर इतकी फ्रेश फिलिंग आली ना म्हणजे घरात, तर खूपच छान आणि मस्त असं क्वार्टर आहे. त्याचबरोबर हा आहे म्हणजे हॉल आहे हा एक. तर आरूला मस्त असा गरमागरम त्यांनी डोसा बनवला होता, तर तिला तो खायला दिला. नंतर मी माझे व्हिडिओज वगैरे बनवले त्यांच्या रूमचे वगैरे कसं काय आहेत. तर मस्त असे आहे ना, हा रूम आहे एक म्हणजे मेन म्हणजे बेडरूम. तर त्याच्यामध्ये 2 असे विंडो आहेत. तर मस्त अशी हवा पण येत होती. त्याचबरोबर त्यालाच अटॅच म्हणजे आहे ना हा एक हॉल आहे. तर हॉल पण मस्त असा सजवला होता त्यांनी, पाहू शकतात की किती छान प्रकारे म्हणजे आपलं ते देवारा वगैरे ती जिथली तिथं म्हणजे टापटीपणा. त्याचबरोबर मस्त असं एकदम फ्रेश वाटत होतं, कारण की प्रत्येक क्वार्टर असो नाही तर घर असो, मंदिर तर असणं त्यात भागच आहे, कारण की त्याशिवाय काय घराला आणि क्वार्टरला म्हणजे शोभाच येत नाही. तर असं मस्त असं मंदिरसुद्धा छान प्रकारे त्यांनी सेट केलं होतं. आणि हा एक शेवटचा हा एक रूम आहे. तर हा एक स्टोर रूम म्हणजे आपला कधी त्यांनी वापरत नाहीत, पण आपल्या साईडला आहे तो सुद्धा व्यवस्थित असं संपूर्ण ठेवलेला होता. संपूर्ण जसं म्हणजे जे काय वस्तू आहेत ना त्या सगळ्या जिथले तिथं. त्याचबरोबर मस्त असं फ्रेश वाटत होतं त्या क्वार्टरमध्ये गेल्याबरोबर. आणि खूप मोठा क्वार्टर आहे तो त्यांचा. आणि हे होतं किचन. तर त्यांच्यासोबत थोडाफार व्हिडिओ घेतला, त्यांना लागली होती कामाची घाई, कारण की भाऊ आणि म्हणजे हे आले होते तर जेवायला बसले होते. तर त्यांना काही फ्रेश म्हणजे गरमागरम त्या डोसा बनवून द्यायचं काम चाललं होतं त्यांचं. आणि मी होते स्पेशल अशी आरूवर लक्ष देण्यासाठी. तर मी तशी त्यांना मदतीला जाणार होते, पण त्या म्हटल्या काही गरज नाही यायची, कारण की एवढं काय म्हणजे मोठा काय बनवणार नाही आहे मी स्वयंपाक, कारण की गरमागरम डोसे वगैरे बनवून दिले ना तरच ते खायला चांगले लागतात. तर त्यामुळं त्या काय अगोदर बनवून ठेवणार नव्हत्या. आम्ही गेलो आणि मग त्यांनी बनवायला सुरुवात केली ती, कारण की म्हणजे घेतले आणि लगेच खायला असं म्हणजे डोसा आहे ना बरोबर गरमागरमच छान लागतो. गार पडलं का बिलकुल खाऊ पण नाही वाटत, काहीच नाही. आणि माणसांचे चोचले पण असतात लय खाण्याचे याबाबत. आणि आमच्या आरू कुठं पण गेली ना कधीच शांत बसणार नाही. तिचे जे म्हणजे आपलं नटखटपणा जर चालू असतो ना, तो कुठं पण गेला तरी शांत होत नाही, तो चालूच राहतो. इथं सुद्धा जशी गेली होती ना, तो म्हणजे घरी येईपर्यंत ना तिचे काहीच असे हातपाय बंद नव्हते. ती सारखी हे घे ते उचल ते उचल, नाही तर हे रिमोटचे बटन दाब ते दाब. आता तिला बघायची होती TV आणि ताई देत होते तिला TV लावून. तर TV लावून दिला ना तरी पण गप नव्हती बसत, तिला गाणे लावून द्यायचे होते. तर तिला लागतात गाणे म्हणजे आपले नाचायचे नुसते आपले DJ टाईप गाणे. आणि टीव्हीवर लावले ते तिला पटत नव्हते. त्यामुळे तिचं चाललं होतं रिमोट सोबत खेळायचं काम, नुसतं हे बटन दाब ते दाब. नाहीतर त्यांच्या संपूर्ण अशा वस्तू ज्या त्यांनी चांगल्या अशा सजवून ठेवल्या होत्या की आपल्या नीटनाटक्या ठेवल्या होत्या, त्या तिने संपूर्ण अशा घेतल्या आणि इकडं तिकडं संपूर्ण पांगून दिला. एवढं तर काम ती त्यांना वाढून आली. आणि कोणाच्या घरी गेली ना ती सगळ्यांना काम हे असे वाढूनच येत असते. आवृत नाही लागणार पण वाढून येणार. आता थोडंफार लागली होती त्याच्या नादी, मस्त अशी TV बघत होती. तोपर्यंत इकडं चाललं होतं स्वयंपाकाचं काम आमचं, म्हणजे डोसा वगैरे बनवून द्यायचं, कारण की हे आणि भाऊ बसले होते जेवायला. तर त्यांना काही गरमागरम तिकडं ताईंनी मस्त असे ताट वगैरे रेडी करून दिले. त्यांचं चाललं होतं तिकडे जेवण. मग सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं माणसांना जेवण देऊ आणि मग नंतर आम्ही दोघी जेवण करू, कारण की अजून पण एक फॅमिली नवीन जी आली आहे ना तर ती पण येणार होती, त्यासाठीच त्यांची वाट बघत होतो. तर ते काही जेवत होते इकडं माणसं आणि आमचं चाललं होतं इकडे गप्पा. तर मग आरूच्या पप्पाचं आणि भाऊंचं झालं एकदाचं फायनली जेवण. आणि मग त्यांना आलता कॉल, नेमकं त्यांना जायचं होतं गाडीवर, यामुळं ते गेले. आणि आरू आणि मी राहिलो इथं, कारण की आमच्या दोघींचं राहिलो आता म्हणजे जेवण करायचं राहिलं होतं, यामुळं ते गेले निघून आता. आणि आम्ही दोघी बसलो होतो जेवायला. फायनली असे मस्त असे ताट रेडी करून घेतले, गरमागरम डोसे पण घेतले, त्याचबरोबर सांबर चटणी मस्त असं केला होता ताईंनी, मस्त असा छोटासा नाश्ता. पण इतका पोटभर जेवण झालं ना त्यातच की जेवणाची वासनाच राहिली नव्हती.
नव्हती घरी जाऊन. तर मस्त असं वाढून घेतलं आणि आता एकदाचं म्हटलं जेवण करून घेऊ आम्ही. आणि आमच्या आरूचे लगेच नखरे सुरू झालते इथं, म्हणजे मी जेवायचं आणि मला अशी ती मस्त अशी सांबर गार करून देत होती वरती असा, म्हणजे हे करून की तिला मी म्हटलं की गरम आहे तर ती मस्त असं मला गार करून देत होती खायला, जेणेकरून मला काही म्हणजे तोंड वगैरे पळणार नाही असं. तर किती काळजी आहे बघा तिला माझी. तर सगळं काही संपूर्ण तिला समजतं असं बोललेलं. तर सांबर गार करून द्यायचं काम चाललं होतं. अशा बहाण्याने म्हणजे तिला खेळायला पण भेटतं त्याच्यासोबत. तिचे बाकी काहीच नखरे नसतात, नुसतं तिला खेळायला लागतं. आणि चम्मच भेटला ना मग कोणत्या पण खाण्याचं म्हणजे चमच्याने खाणं कमी होतं, पण खेळणंच जादा चालतं तिचं आणि इकडं तिकडं पांगवणं. संपूर्ण जेवण वगैरे करून घेतलं, मस्त असा ब्रेक घेतला. मग आम्ही थोडंफार बसलो, गप्पा मारल्या आणि आमच्या आरू मॅडमचं चाललं होतं असं मस्ती करायचं काम, म्हणजे बेडवर इकडं तिकडं लोळण्याचं काम चाललं होतं तिचं असंच. आणि संपूर्ण असं जेवण वगैरे झालं, सगळं काय आवरून घेतलं आणि आता एकदाचं म्हटलं घरी जावं, कारण की आरू मॅडमनी काय आमच्या पोटभर जेवण केलंच नाही. ती कधी पण कोणाच्या घरी गेली ना कधीच पोटभर जेवत नाही, नुसती धिंगाणा मस्ती यातच तिचा वेळ जात असतो संपूर्ण निघून. इकडे भाऊन त्यांचं सुद्धा जेवण झालं, आमचं पण झालं होतं. आणि आता एकदाचं म्हटलं चला आता घराकडे निघू, कारण की ही काही पोटभर जेवणार नाही इथं. मग ताई पण निघल्या, त्या म्हटल्या तुम्हाला वाटा लावून आम्ही पण येतो. तर इथं झाले होते जेवणाची मस्त असे डोसे वगैरे तयार, कारण की अचानकच म्हणजे ती जी फॅमिली येणार होती त्यांचं पण कॅन्सल झालं. मग ताईंनी बनवून तर ठेवलेलं होतं, पीठ पण शिल्लक होतं. तर त्या म्हटल्या ज्यावेळी ते संध्याकाळच्या वेळी येणार होते 4 ते 5च्या दरम्यान, तर त्यावेळी त्यांना देईन गरमागरम तयार करून लगेच. तर दुपारी कसं यायचं म्हणजे त्यांचं पण बाळ 1.5 वर्षाचं लहान आहे, तर यामुळं ऊन होतं, तर त्या पण काय आल्या नाही, तर त्यांनी कंटाळा केला. मग आम्ही सगळं काय आवरून घेतलं, जेवण वगैरे करून घेतलं दोघींनी, कारण की त्यांची वाट बघून बघून ना एकदाचं म्हटलं चला आता आपलं जेवण करून घ्यावं. जेवण वगैरे झालं फायनली. मग इथं हळदी कुंकू लावलं एकमेकींना, दोघींना लावलं. आरूला 3 जणी झाल्या आणि एक तुळशीला लावलं आपलं जाऊन, कारण की म्हणजे 3 जणींना हळदी कुंकू लावणं यामुळे चौथं म्हणजे तुळशीला लावतात. तर तुळशीला काही लावून घेतलं आणि फायनली मी एकदाची घरी पोहोचले. आरूला जेवण वगैरे करून घातलं आणि मला राहिले होते कपडे धुवायचे, तर ते काही धुवायचे होते आता. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि आपल्या ब्लॉगला असंच तुमचं खूप सारं प्रेम देत राहा. तर चलो भेटत जाऊ पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.